गोष्टी आपल्याकडे, तुझं आहे तुझं पशी परी तू जगा चुकलास. पण हे कवा मात्र आपल्याला सापडन, मन स्थिर झाल्यानंतर. मन स्थिर झाल्यानंतर. आता मन मात्र इतके विचित्र आहे. तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं, त्याला माकडाची उपमा शोभत नाही, कुत्र्याची ती शोभतच नाही. म्हणून मात्र मन हे माकडापेक्षाही मात्र विचित्र आहे. मन माकडापेक्षाही विचित्र आहे. मग मनाला जर समजा जिंकलं, मनाला आपल्या ताब्यात ठेवलं, मनाला एक चांगल्या मार्गाने जर लावलं, तर निश्चित मात्र देवाचा अनुभव यायला उशीर लागणार नाही. म्हणून आता इथंही मात्र तीच आहे का नाही, मनाला कुठं जिथं जायचं तिथं जाऊ द्यायचं. आता तुम्ही म्हणलं, तुमचं मन म्हणलं बा आता फराळ झालं, आता झोपून घे. फक्त तुमच्या मनाला तुम्ही विचारायचं, झोपल्यानंतर काय फायदा होणार तुझा? असा तरी जप करून फायदा होईल, झोपल्यानंतर काय फायदा होईल? अरे त्याला सांगायचं मात्र, अरे झोपून झोपून अंग दुखतं, हाडकं दुखतील झोपून झोपून, काय फायदा होईल? असं मनाला तुम्ही सांगितलं पाहिजे. मनाला तुम्ही सांगितलं पाहिजे. काय तुम्हाला सांगितलं ना, शिंक जांभळी खोकला तितकाच वेळ वाया गेला. आता खोकायचोय नाही तेवढा वेळ वाया गेला. शिंक जांभळी माहिती तुम्हाला, आणि खोकला माहिती तुम्हाला, खोकून दाखवलं का नाही का? म्हणजे तेवढा वेळ सुद्धा आपल्याकडून वया जाता कामा नाही. काहीतरी मात्र करत द्या. ते मात्र तुम्ही आता काल का परवा दिवशी मात्र एक आपला समाधान कोणतरी बाबाजींचं प्रवचन लावलं होतं पहा. प्रवचनामध्ये बाबाजींचं वाक्य ऐकलं का? आम्ही पूजात होतो तरी ऐकलं होतं. बाबाजी म्हणले, तुम्ही काय करता ना त्याचं टिपण चित्रगुप्ताकडे येईल. रात्री 12 वाजता चित्रगुप्त तर तुम्ही दिवसभर आणि रात्री 12 पर्यंत काय करतात ते चित्रगुप्त टिपून ठेवतो. तुमचं सगळं टिपून ठेवतो. आणि ते सगळं मात्र जेव्हा आपण शरीर सोडतो ना, तेव्हा मात्र तिकडे आपलं ते टिपण फाईल काढतात. यांनी आयुष्यात काय केलं, आयुष्यात काय केलं, या पद्धतीनं मात्र ते सांगतात. म्हणून इथं जेव्हा मात्र आपण काय म्हणलं, का सुंदर बंगला बनवला, त्या कारागीरचं नाव काढतो आपण, पण सुंदर शरीर बनवलं त्याचं नाव कधी काढत नाही. किती सुंदर शरीर बनवलं त्याने. आत्माईमध्ये नाकाची नाकपुडी जर गत झाली ना, श्वास घ्यायला त्रास होतो ना, कळमळ कळमळ होतं. उन्हाच्या भरामध्ये दरवाजा खिडक्या बंद करा. तुम्ही म्हटलं बघ कसतरी हो राहिलो. मग तुम्ही मात्र काहीतरी कपडा कुपडा म्हणा, एखादा कागद कुगद म्हणा, पुष्टा बिष्टा घेणार, हवा मारणार. त्यांनी जर नागपुडी दिली नसते तर मग काय झालं? इथं दरवाजा खिडक्या बंद झाल्या तरी गरबट व्हायला लागलं. तेव्हा जर नागपुडी दिली नसती तर मग आणि आता विचार करा, 2-5 मिनिटं फक्त नागपुडी दाबून धरा. म्हणजे एवढं सुंदर. मग तुम्ही त्याचं का मनोरंजन करत नाही हो? किती सुंदर त्या परमेश्वराने हो. पाहण्याचं सुख, ऐकण्याचं सुख, बोलण्याचं सुख, चालण्याचं सुख, झोपण्याचं सुखच आहे का नाही? सुंदर असा नाक दिलं वास घ्यायला. त्यांना नाक इकडून द्यायला पाहिजे मग तसं. म्हणजे मग जेवण करता म्हणजे नाक तोंडाजवळच का नाही. सुंदर असं स्वयंपाक म्हणून आणि एखाद्याच मग ते खराब खोराब असलं, नाक जर गिळा दिलं नसतं तर मग अवघडच कार्यक्रम झाला असता. मग त्याला धन्यवाद दिलं पाहिजे का नाही? यालाच म्हणते ज्याने शरीर बनवलं
इतकं सुंदर शरीर बनवलं तर किती सुंदर असं नव. राज म्हटले सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. म्हणून मात्र या पद्धतीनं बस यालाच म्हणते ध्यान, यालाच म्हणते ध्यान. तुम्ही याचा विचार नाही करत, याचा विचार नाही करत. बस आता मात्र जर मात्र एखाद्या मात्र आता सांगूनच टाकतो तुम्हाला. का आजीबाईच्या गळ्यामध्ये नथनी, नथनी किती सुंदर बनवली हो. नथनी इतकी सुंदर बनवली तर त्या नथनी बनवणाऱ्याचं नाव घेतो. वा किती सुंदर. ज्याने नाक बनवलं त्याचं नाव. नाकच असं नपटं ठुलं असतं मग नथनी घातली असते. नाक ठुलं नसतं नथनी कुठं घातली. मग तसंच मात्र बोटामध्ये अंगठ्या घातल्या आपण. हा अंगठ्या घातल्या, अंगठी किती सुंदर आहे पण त्याने बोट किती सुंदर बनवत. बोट जर सुंदर बनवलं नसते तर अंगठी उडी घातली असते. कान किती सुंदर बनवलं. ते कुकडा बिकडा तुम्ही टाकते, कुकडा कुडू किडू, ही बाळी किती सुंदर बनावी. आणि हीच फुली नसती तर तोंगल त्याने एवढा सुंदर बनवलं. हे मस्त हलत ना या आता म्हणून बाळी आणते तोंगल. हा त्यानं जर हेच बनवलं नसतं तर सुंदर. हा जर तुम्ही विचार केला ना किती सुंदर बनवलं. बस डोळे किती सुंदर, नाक किती सुंदर, कान किती सुंदर. हे सगळं असं जर विचार करणार तुम्ही असं तोंडावर पांघरून घेऊन असं विचार केला ना बस याला म्हणते ध्यान, याला म्हणते ध्यान. डोळे बंद केले असं पांघरून घेतलं ते म्हणले कांदे कांदे गुरण गुरण कोंबड्यात बाबड्यात जर दिसल्या बा कोंबडीने तिथे अंड घातलं असं ते कोण काढतं का नाही का मांजर. ते कांदे काढले होते ते जागायचे राहिली. कांदे पाणी आले असन मग का फ्यूज गेला मग का डिव गेला झालं. मग हे सगळं ते ध्यान ज्याच चित्र डोळ्यासमोर आले ना ते ध्यानच. ते ध्यान याला ध्यान म्हणतात. परंतु एक ध्यान अवस्थेने तद्गतेन मनसा पश्यन्ति यमगना. म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे बंद केल्यानंतर जे चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसेल ना त्याला म्हणते ध्यान. शेवटचा श्वास सोडताना तुमच्या मनात जसे विचार येतील ना शेवटचा श्वास सोडताना बस तशाच पद्धतीनं मात्र तुमची गती असते पुढे. तशाच पद्धतीनं गती असते. मग आता एक वृद्ध माणूस होता एकदम आयुष्यात काहीच केलं नाही, आयुष्यात काहीच केलं नाही. आता तुम्ही कधी कधी म्हणते बा आहे तरुण तोपर्यंत विहीर बारव जवा करून बंगला माडी गाडी घोडी सगळं 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 आणि उतारतं बाई म्हातार झालं म्हणजे मग तेवढंच काम आहे. काही कुत्रे आणायचं आणि हरी हरी करायचं. परंतु शेवटच्या वेळेस मात्र जे आयुष्यभर तुम्ही केलं ना तेच येणार. शेवटच्या वेळेस भगवंताचं नामस्मरणच येईल असं नाही. पडले वळण इंद्रिया सकळ जे आयुष्यभर तुम्ही केलं ना तेच येणार. आता एक म्हातारा माणूस होता त्याची वाचा बंद होऊन गेली म्हणजे शेवटचा श्वास आता सुटणार बा. आता 2-4 मुलं होती त्याच्यामध्ये. त्याला चिंता पडली त्या मुलांना. म्हाताऱ्यानं शेवटी शेवटी तरी देवाचं नाव घ्यावा, शेवटी शेवटी देवाचं नाव घ्यावा. कारण आता देवाचं नाव घ्यायसाठी आता ते काय बा देवाचं नाव असं नाही घेणार ते. म्हणून त्यांनी काय केलं एक देवाचं नाव कुठल्या तरी रूपात देवाचं नाव घ्यावं. 15 पोतीची होती धान्याची 15 पोतीची. वरचं पोतं उसून गेलं खाली अशी धार चालली
मग कमीत कमी हे म्हणून बघ ते पोत शिव, शिव म्हणजे शिव नाव तरी येईल काच. ते पोतं उचलून दिलं, त्याची वाचा बंद झाली, बोलताच येईना. पण ते पोतं उचलून दिलं, ते पोतं आम्ही पडत होतं का नाही, सांडत होते ना, त्याला वाचा फुटली बा. ते मरून जिवंत झालं, वाचा फुटली. ते शिवने म्हणलं, ते म्हणलं त्याला टाचे घाल म्हणे. त्याला टाचे घाल ना, काय आयुष्यभर टाचेच घाली तर राहिलं. शिव आले म्हणून मात्र असे आनंदी एक वेळेस जर शिव नाव घेतलं तर त्याचं काय फळ असतं मात्र एकच दृष्टांत तुम्हाला सांगू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. एक म्हणजे तुम्हाला सांगायचं काय आम्हाला, का मनाला ज्याने जिंकलं त्याने साऱ्या जगाला जिंकलं, हे रात्री पण सांगितलं. बरं, तर शालेय शिक्षणातले विषय असतात, जो मात्र सगळ्या विषयातून मात्र पास होतो तो पुढच्या वर्गात जातो. हा, मग खाण्याचं सुख, पाण्याचं सुख, हे पाण्याचं, खाण्याचा विषय गोड गोड, पाण्याचा विषय, ऐकण्याचा विषय, बरोबर आहे, नाकाने अत्तर सुगंध श्वास घ्यायचा विषय, हा, झोपण्याचा विषय, म्हणजे असे कपड्याचा विषय, हे जे सगळे विषय, विषयाचे काही इंग्रजी विषय, भूगोल विषय, विज्ञान विषय, शास्त्राचा विषय, गणित विषय, मराठी विषय, हिंदी विषय, हे जसे विषय आहे ना, तसे हे ऐकण्याचं सुख, पाण्याचं सुख, खाण्याचं सुख, झोपण्याचं सुख, चालण्याचं सुख, बोलण्याचं सुख, हे विषयच आहे. या विषयातून जो पास होईल तो देवापर्यंत पोहोचेल. या विषयातून जो तिथपर्यंत पोचल ना तर तो देवापर्यंत पोचल. तशाच पद्धतीनं मात्र हे मग आता तिथपर्यंत जर पोचलो आपण तर काही विशेष नाही. हा, आता जर समजा हे न्यायाधीश झालेले, वकील झालेले, डॉक्टर झालेले, इंजिनियर झालेले, ते या विषयातूनच पास होतात का नाही. तसं आम्ही सुद्धा इथं जे बसलो ना, चांगले चांगले मात्र पायाला लावतात. मंत्री, तंत्री, न्यायाधीश, वकील, इंजिनियर, डॉक्टर, इतर. आता आम्ही कोणते विषय पास झालो, आम्ही कोणते विषय पास झालो, ते कोणते विषय पास झाले, न्यायाधीश, वकील, इंजिनियर, डॉक्टर, इंग्रजी विषय, हिंदी विषय, मराठी विषय, गणित विषय, विज्ञानाचा विषय, शास्त्राचा विषय, हे सगळे विषय पास झाले. म्हणून मात्र ते डॉक्टर, इंजिनियर, न्यायाधीश, वकील झाले. आता आम्ही 12वी नापास, मराठीला 35 पडलो, सगळे विषय फेल झालो. पण या विषयात पास झालो. खाण्याचा विषय, ऐकण्याचा विषय, बोलण्याचा विषय, चालण्याचा, हे सुख आला, त्याग केला, या सुखाचा त्याग केला, या सुखाचा त्याग केला. आजही मात्र वाटत नाही चांगलं खावं, चांगलं ऐकावं, चांगलं ऐकावं म्हणजे भगवंताचं नामस्मरण. भांडणं चालू असले तर ते ऐकूशी वाटत नाही, कोण विचित्र बोलत असले ते ऐकूशी वाटत नाही, हा, जे विचित्र वागत असले ते पाहूशी वाटत नाही. म्हणजे या विषयातून पास झालो म्हणून इथं बसवलं आम्हाला, हे बसवलं. आणि या विषयातून पास झालं तरच मात्र देवापर्यंत पोहोचता येतं. हा, नाही तर मात्र कधी कधी विनोदात सांगतो का नाही आम्ही, तुम्हाला मात्र जर हॉटेलीतली जिलेबी पाहिली तर खाऊशी वाटते का नाही, हा, लाडू पाहिले तर खाऊशी वाटते का नाही. पण परमेश्वरांनी आमचे दातच दक्षिणा म्हणून घेतले, ते कडक चावत नाही. पहिले हरवडे फोडले, आता दात फक्त दिसायला आहे तर ते नाही. हा, बुंदीचा दाना चावत नाही, शेंगदाण्याचा एवढा एवढा तुकडा चावत नाही. म्हणजे सगळं आमचं सगळं घेऊन घेतलं. पण किती मोठ्या पदावरती बसवलं आम्हाला. हा, म्हणून आजही मंत्र त्या पद्धतीने, पण नाही वाटत ते. नाही ते एखाद्याच प्रसाद मंत्राला आला तर मला म्हणलं असं तुळशीची पानं घेऊन या, फुलं घेऊन या, पाणी घेऊन या, 2-4 येटवळे लपून ठेवले असते जिलेबीची, नंतर खाऊ. पण नाही वाटत. म्हणून मात्र या गोष्टीचा त्याग केला, ते विषय पास झालो म्हणून म्हटले. मग तुम्हालाही जर तिथपर्यंत पोचायचे तर तुम्ही पण त्या गोष्टीचा मात्र थोडा त्याग केला पाहिजे. बरोबर. कधी कधी पाहिलं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिना उपास असतो. बरोबर. आता श्रावणाचा महिना उपास असतो. श्रावणाचा महिन्याचा उपास केव्हा सुटतो माहिती तो? गणपती बाप्पाच्या प्रेडमध्ये गणपती बाप्पाचा उठायचा अगोदर जो प्रदोष येतो ना, त्या प्रदोषाच्या दिवशी श्रावण महिना सुटतो. श्रावण महिना तवस. पण काही काहीचे उपास केव्हा सुटते माहिती? पोळ्याचा सण अमुष्याला येतो. पोळ्याच्या सणाच्या पुरणपोळ्या मांडे पाहिली
उपास सुटला, झाला श्रावण महिना. काय फायदा झाला? जो मात्र पोळ्याच्या सणाच्या पूर्णाच्या पोळ्या, कुरडई, भजे, सार, भात हे पाहून सुद्धा उपास सोडत नाही ना, त्याचा खरा श्रावण महिना आहे. समजलं तुम्हाला आता? मग इथंही मात्र याच पद्धतीनं मनाला आपण जिंकायचं. म्हणून मात्र मग आता एक उदाहरण सांगत होतो तुम्हाला, दृष्टांत. एक राजा होता. राजा, आता राजा म्हणजे राजा बोलले तर राजा, तिथं काय कमी हो? राजा म्हणले काय कमी तिथं? आपल्याला इकडं मिरची आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर तेल नाही, तेल आहे तर इकडं चहा नाही, चहा तर फकी नाही. तिकडे राजा असं तिकडे काय कमी? एवढं असून सुद्धा राजा एका वेश्याकडे जात होता. राजा एका वेश्याकडे गेला आणि वेश्या मात्र पूजा करत होती. तिला मात्र फुलं आणायला सांगितली गार्डन मधून. राजाने फुलं तोडले आणि फुलं घेऊन येता पळता 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 ती फुलाची डालकी अशी होती. पळता पळता राजा पडला, ठेस लागून पडला. पडल्यानंतर ती फुलाची टोपली उधळली तर काही फुलं पिंडीजवळ पडले. पिंडीजवळ पडले आणि पडल्याबरोबर त्याच्या तोंडात काय आलं? शिवा. एकच वेळेस नाव आलं शिवा. फुलं पिंडीजवळ पडले, शिवा असा शब्द आला, जीव निघून गेला, म्हणजे मृत्यू झाला. फक्त आयुष्यात तेवढंच शिव नाव घेतलं. मग आता शिव नाव तेवढं एकच वेळेस घेतलं आणि त्याचा जीव गेला. तेव्हा मात्र शरीर सोडल्यानंतर आपण काय कर्म आणि धर्म केले याचं सगळं फाईल मात्र धर्मराजाकडे असतं. धर्म काय केला ती फाईल धर्मराजाकडं. त्याच्यातून जसं मात्र चित्रगुप्ताने आपलं टिपण केलं, चित्रगुप्ताने आपलं टिपण केलं का तुम्ही सूर्यदेव उगल्यापासून तर सूर्यदेव उगीपर्यंत काय कर्म करतात. आता रात्री 12 नंतर घड्याळामधली फोनमध्ये तारीख जी बदलती ना, तर ती ज्याने मात्र ती सिस्टम केली त्याला सुद्धा माहित नाही दिवस केव्हा बदलतो. आजचा सूर्यदेव उगला का उद्याचा सूर्यदेव पर्यंत एक दिवस असतो. पण रात्री कोणाला न कळू देता रात्री 12 वाजेनंतर चित्रगुप्त आपलं टिपण करत असतो. म्हणून मात्र रात्री 12 नंतर तुम्ही दुसरे काय कर्म करणार आहे ते उद्या दुसऱ्या 12 वाजता रात्री चित्रगुप्त टिपण करत असतो. म्हणून मात्र आपण साधारण म्हणू शकतो की रात्री 12 नंतर दिवस सुरू होतो, पण रात्री 12 नंतर नाही. मग जेव्हा चित्रगुप्त मात्र तुम्ही जेवण केलं, पाणी पेले, तंबाखू खाली, गुटखा खाला, दारू पेले, या सगळ्या गोष्टीचं टिपण मात्र चित्रगुप्त करत असतो. आणि तिथून मात्र भगवंताचं नामस्मरण किती केलं, शेजाऱ्याला मात्र काय मदत केली, शेजाऱ्याला काय मदत केली, वाटाच्या वाट स्वरूपला काय मदत केली, हे सगळं धर्म कार्य जे आहे याच्यातून मात्र न्याय निवाडा होत असतो. मग धर्म केलेलं ते धर्मराज्याकडे जातं. तुम्ही दान धर्म केला ते धर्मराज्याकडे जातं. तुम्ही जे कृत्य केले ते मात्र यमराज्याकडे जातं. त्याच्या पद्धतीने मात्र असे जे आहे म्हणजे ज्याचं त्याचं शासन ज्याचं त्याच्याकडे राहत असतं. मग मात्र तुम्ही जेव्हा शरीर सोडल्यानंतर धर्मराजाने जेव्हा फाईल उचकली, यांनी आयुष्यात काहीच केलेलं नव्हतं, सगळे पाप कर्म केले होते. पाप कर्म यमराजाकडे गेले आणि धर्मराजाने जेव्हा फाईल उचकली तर त्याच्या फाईलमध्ये फक्त एकच वेळेस मात्र वेश्याकडे गेला आणि पेशाने फुलं आणायला सांगितले. ती डॉलकी घेऊन जात असताना पाता ठेस लागली आणि तो मृत्यू पावला. आणि त्या क्षणी ते फुलं मात्र पिंडीजवळ पडले आणि त्या क्षणी त्याच्या तोंडामध्ये शिवा असं नाव आहे. शिवा. मग आता हे जर म्हणले आयुष्यात एकच वेळेस शिव नाव घेतलं याचं फळ काय? मग त्यांनी सांगितलं याचं फळ आहे का बा ज्याचं नाव घेतलं ना त्यालाच विचारावं लागेल का एक वेळेस तुमचं नाव घेले त्याचं फळ काय, ज्याचं नाव घेतलं त्याला. मग आता ज्याचं नाव घेतलं त्याला विचारायचं म्हणले हो, मग तिथं काय बा असं नाही घरा बोटन मग आता त्याच्याकडे घेऊन जाऊ. पालखी सजवली, त्या पालखीत त्याला बसवलं.
पालखीत बसवल्यानंतर त्याला मात्र पालखीत उचलून पालखी खांद्यावर उचलून भगवान शिवप्रभूकडे घेऊन गेले. भगवान शिवप्रभूकडे घेऊन गेले आणि भगवान शिवप्रभूला विचारलं, आयुष्यात मात्र एकच वेळेस मात्र तुमचं नाव घेतलं, त्याचं फळ काय? आता असं विचारलो. भगवान शिवप्रभू म्हणले, याला 1 तास इंद्रपद द्या. 1 तास इंद्रपद द्या. एक वेळेस शिव नाव घेतलं ना, 1 तास इंद्रपद द्या. इंद्रपद म्हणजे कोण? 33 कोटी देवांचा राजा इंद्रपद. 1 तास. तेव्हा त्याचे खटकन डोळे उघडले. एकच वेळेस नाव घेतलं तरी इथपर्यंत पालखीत घेऊन आले. ते काही 2 आणि 4 किलोमीटर नव्हतं. 2 आणि 4 किलोमीटर नव्हतं ते. अरे तिथून मात्र भगवान शिवप्रभूकडे कैलासामध्ये घेऊन गेले. कैलास काही जवळ नव्हतं ते. एवढ्या लांब मात्र पालखीत बसून नेलं खांद्यावरती पालखीने. तिथं मात्र पुन्हा एकच वेळेस नाव घेतलं. आता त्याच तर मात्र फळ संपून गेलं. एक वेळेस शिव नाव घेतलं, ते बी मारता मारता वेळेस. एखाद्याला पैसे दिले तर ते व्याजाना मात्र दिले तर व्याज वाढत राहत असत. मग आपण जर आता नाव घेतलं ना, आपण 2 वर्षानं मृत्यू झाला तर त्याचं फळ वाढत राहील का नाही? पण त्यांनी मारता मारता वेळेसच नाव घेतलं शिव. त्याचं फळ म्हणजे त्याला खांद्यावर पालखीत बसून नंतर भगवान शिवप्रभूकडे गेलं आणि तिथेही पुन्हा आणखीन 1 तास इंद्रपद. याचे डोळे खटकन उघडले. आता मात्र संधी. इंद्रपद मिळालं तर दासी सगळं मात्र सगळं तिडवले. ते म्हणले, मला कोणी हवा घालू नका, माझ्या पाठीमागे दांडा घेऊन उभा राहू नका, मला संरक्षण नका, काही नका. जेवढे पृथ्वीवरती धरती मातेवरती जेवढे साधू महाराज असेल ना, तेवढ्या साधू महाराजांना इकडे बोलून घ्या. मग आता त्यांना वाटलं, सेवकांना वाटलं का बाई काही बा नवीनच इंद्रपद मिळालं, नवीनच इंद्र झाला, याला काहीतरी नेमकं निमिटिंग फिटिंग आहे काय मग याची. जेवढे साधू महाराज यायचे ना, तो मात्र असं नाही थांबायचं. आपल्या लग्नात जर गेलं ना, गोविंदराव येतोय, ती पत्रवाळी घेऊन बसत असत. थांबा, येऊ द्या गोविंदरावला, येऊ द्या. इकडे मात्र त्या पात्रावर माशा बिशा बसून घेसून सगळं वैताग झाला. ते गोविंदराव येईना आणि याला येऊ देईना. तिथे तसं नाही. गोविंदरावला रामरावला येऊ द्या, पत्रवाळी घेऊन बसला. ते तिथे तसं नाही. जो साधू महाराज यायचा ना, तो नवीन इंद्र झालेला, तो मात्र जीव असतो आता सापडून तो देऊन टाकायचा. त्याला सगळं मात्र 1 तासामध्ये सगळं वाटून गेलं. हाती घोडे काय असं नसन. आता सेवक होते, त्याला घोडा देऊन टाका, याला हत्ती देऊन टाका, त्याला ते देऊन टाका, त्याला ते देऊन टाका, त्याला ते देऊन टाका. सगळ्याला मात्र दान करून मात्र त्या पद्धतीला. आणि इंद्राचं फक्त आसन ठेवलं. इंद्राचं आसन ठेवलं आणि मग मात्र 1 तास संपला. आणि मग म्हणले, आता सांभाळ तुझं आसन. काय सांभाळ तुझं आसन. आता जो इंद्र होता तर तो 2 आता तोंड जोडायला लागला. शाळेला कुणा आली बाई उपात दोन्ही नेमकं. माझं सगळं वाटून दिलं ना, आता नुसतं असं ठुलं 2 आता तोंड जोडायला लागला ना. मग विचार करा तुम्ही, नुसतं एकच वेळेस मरता वेळेस फक्त शिव नाव घेतलं. तुम्हाला तेवढा मोठा कालावधी अनुष्ठानाचा, आपलं पुरं आयुष्य तुम्ही भांडे घासताना म्हणा, कांद्याला पाणी भरताना म्हणा, निंदताना म्हणा, खाताना पिताना, उठताना बसताना, झोपताना आणि काढताना भांडताना पण म्हणा देवाचं नाव. पावर काय अनुभव येतो तुम्हाला. एवढी वेळ आहे त्याच्यामध्ये. असं नाही का भाई एका ठिकाणी बसून आणि आंघोळच करून म्हणा. हा एक गोष्ट तुम्हाला सांग माता भगिनींना, एखाद्या मात्र तुमच्या बाळाला, छोट्याच्या बाळाला दूध पाजताना जर झोपेतून उठल्या तुम्ही आणि त्या टायमाला बाळ रडत होते, रडायला लागलं, तुम्ही म्हणल्या का होता आंघोळ करते, डोकं माता करते, मग मात्र बाळाला दूध पाजते. तुम्ही उठल्या तोंड न धुताना बाळाला दूध पाजणार. बरोबर आहे. कारण की तुमची आंघोळ पांघोळ होईपर्यंत ते रोण कोरडं होऊन जाईल ना मरून. म्हणून मात्र तशाच पद्धतीनं इथं असं नाही म्हणायचं का बा आता मग आंघोळ होईल नाही, दात घ्यायचे नाही, मग देवाचं नाव कसं काय घ्यावा असं आहे. भलं मात्र तोंड बिंड देऊन अंदाज घासून मग चहा प्या, पण देवाचं नाव घ्यायला काय तोंडच धुतलं पाहिजे असं काही नाही. त्या पद्धतीने मात्र तुम्ही उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना, काढताना, भांडताना पण, चालताना, बोलताना पण देवाचं नाव घ्या. हो, आपण म्हणतो आंघोळ करून मगच देवाची देवपूजा करा. आता आंघोळ करून देवाची देवपूजा केली हो, सगळे कांद्यान वांगेन गुरण कोंबड्यान जोंबड्यान तेच आठवण येईल तुम्हाला. तुम्ही चालता बोलता, उठताना, बसताना, खाताना, पिताना
झोपताना नाही, काढताना नाही, भांडताना देवाचं नाव घेत राहिलो. काय आलं तुम्हाला ते कोंबड्या गुरण डुरण दिसन तुम्हाला तेच येईल ना. पण तुम्ही ते करते. तुकाराम महाराज झालं, एकनाथ महाराज झालं, त्यांनी मात्र असं नाही म्हणले आंघोळ करून मग देवाचं नाव घेऊ. अहो ते डब्याला गेले तरी देवाचं नाव घ्यायचे तिकडं. कवा पण मात्र देवाचं नाव घ्यायचे म्हणून ते देव बनून गेले. आणि आपण मात्र जर आंघोळ करून देवाची पूजा करत कोणत्या काळात आपल्याला देव भेटेल? हा, कावा देव भेटेल आपल्याला? भेटेल का ते? काचा देव भेटतो आपल्याला? म्हणून मात्र अशा पद्धतीनं